नागपुर से एक चौंकाने वाला शिक्षा घोटाला सामने आया है। फर्जी दस्तावेजों के आधार पर बिना शिक्षक अनुभव वाले व्यक्ति को स्कूल का प्रिंसिपल नियुक्त कर दिया गया। इस मामले में नागपुर पुलिस ने शिक्षा उप संचालक उल्लास नारद को गढ़चिरौली से गिरफ्तार किया है। वहीं भंडारा जिले के लाखानी तालुका के प्रिंसिपल पराग पुड़के को हिरासत में लिया गया है, जिसे बिना शिक्षक बने सीधे हेडमास्टर बना दिया गया था। इस घोटाले में पहले ही वेतन स्क्वाड प्रमुख नीलेश वाघमारे को निलंबित किया जा चुका है। पुलिस उपायुक्त राहुल मद्दे ने बताया, नारद और पुड़के को गिरफ्तार कर लिया गया है और मामले में अन्य आरोपियों की जांच जारी है। आमच्याकडे तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर त्याच्यामध्ये बोगस मुख्याध्यापकाची नेमणूक केली आहे की तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा त्याची त्या ठिकाणी लाखनी या ठिकाणी शाळेवरती नेमणूक जो पुंडकेचा त्या ठिकाणी मुख्याध्यापक आहे त्याची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात जे शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे तो शालार्थ आयडी हा बोगस असून किंवा तो पूर्वी शिक्षक नसताना सुद्धा तो शालार्थ आयडी त्याला प्राप्त झालेला आहे। अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब इतर त्यांचा स्टाफ यांनी सदर चौकशी झेडपी आणि उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हे बाबांच्या निदर्शनास आले की कुठेतरी हा प्रस्ताव बोगस डॉक्युमेंट बनवून तयार झालेला आहे आणि त्याला स्क्रुटिनी समितीने त्या ठिकाणी त्यांचा स्पष्ट अभिप्राय असताना सुद्धा की हे कागदपत्र बोगस आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे त्या ठिकाणी रेकॉर्डवर असताना सुद्धा डेप्युटी डायरेक्टर यांनी त्यांना ते जे काय शालार्थ आयडी इश्यू केलेले आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी जे फक्त डेप्युटी डायरेक्टर नरड आणि जो मुख्याध्यापक आहे पुंडगे यांना आपण रात्री या ठिकाणी अटक केलेला आहे आणि पुढील कारवाई यामध्ये जे काय बोगस डॉक्युमेंट बनवले आहेत जे काय शिक्षण अधिकाऱ्याकडून तो प्रस्ताव आलेला आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये इतर कोणी आरोपी आणखीन आहेत किंवा त्या ठिकाणी तो बोगस प्रस्ताव बनवण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे त्याच्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। याच्यामध्ये आपण त्यांना गडचिरोली आणि भंडारा या ठिकाणून चौकशीसाठी बोलवलं होतं। चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली। नाही त्या संदर्भात ज्या शाळेने त्या अनुषंगाने प्रस्ताव गेलेला होता त्या शाळेने सुद्धा त्याच वेळेस त्यांना कळवलेलं होतं। डेप्युटी डायरेक्टरना त्या संबंधी पत्रव्यवहार केलेला होता की अशा संस्थेत अशा शिक्षकाचा प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाहीये, त्यामुळे त्यांचाही रोल त्या ठिकाणी त्यांनी क्लिअर केलेला होता। तर त्याच्या अनुषंगाने आणखीन आमचा तपास सुरू आहे की डॉक्युमेंट कुठून उपलब्ध झाले कुठून गेली तो तपासाचा भाग आहे। त्याच्यामध्ये इतर कोण आरोपी सहभागी आहेत का याचाही आम्ही निश्चितच त्याचा तपास करू। पुंडकेंनी यादव नावाच्या शाळेचा उल्लेख केला होता त्या शाळेने स्पष्टीकरण दिलं आहे की त्यांचा आमच्या त्याच्या संदर्भात त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने पण आमचा तपास सुरू आहे। तर जे 580 शिक्षकांची बोगस भरती झाली त्या प्रकरणात या सगळ्या बाबींचा फायदा होणार आहे का तपास? नाही त्याच्या संदर्भात ती कल्पना नाहीये त्या बोगस शिक्षणाच्या आणि त्याबाबत आम्हालाही कल्पना नाही। जे काही आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करतो। तर नरड यांनी सुद्धा एक तक्रार काहीतरी दिली होती त्या तक्रारीत नेमकं काय म्हणलं होतं एक मला वाटतं आपल्या पोलीस की सायबरला दिली होती त्याच्या अनुषंगाने जी काही तक्रार त्यांनी दिलेली आहे ते पण आम्ही माहिती घेत आहोत की त्यांनी काय तक्रार दिली होती त्याच्या अनुषंगाने सुद्धा तपास केला जातो। शिक्षा व्यवस्था पर सवाल खड़ा करता ये मामला अब पूरे राज्य में सनसनी फैला रहा है। नागपुर से न्यूज़ फर्स्ट के लिए रोशन बोकड़े की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।